जय श्री स्वामी समर्थ. मंडळी, आज मी जे सांगणार आहे ते तुम्ही लक्ष देऊन ऐका. आपण नेहमी मनापासून नाती सांभाळतो, त्याच्याबद्दल आपल्याला काय भेटतं? धोका, अपेक्षाभंग, मन अस्वस्थ, बरोबर की नाही? म्हणून आता मनाचा वापर करायचा नाही तर बुद्धीचा वापर करायचा. चाणक्य सुद्धा हेच सांगतात, जे लोक मनापासून विचार करतात अशा लोकांना लोक सहजपणे फसवून जातात. तुमच्या त्रासाचं मूळ कारण काय आहे माहितीये का? तुम्ही जिथे बुद्धीचा वापर करायला पाहिजे तिथे तुम्ही मनाचा वापर करता. तुम्ही कधी या गोष्टीवर विचार केलाय का? जेव्हा आपण आनंदात असतो तेव्हा सगळी लोक आपुलकीने वागतात, आणि जेव्हा आपण त्रासामध्ये असतो तेव्हा लोक आपल्याकडे वळून सुद्धा बघत नाहीत. कारण ती लोक तुमच्या भावनेशी खेळत होते, बुद्धीने चालत होते, आणि तुम्ही मात्र त्याच्या जाळ्यात अडकत जात होता. आता वेळ आली आहे चाणक्य नीतीचा वापर करण्याचा. चाणक्य सुद्धा हेच सांगतात, युद्धात जर भावनेचा वापर कराल तर बिना हत्याराचं तुम्ही हाराल. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या भावनेशी कोणी खेळू नये, तुमचा गैरफायदा कोणी घेऊ नये, तर कुठलंही नातं मनाने नाही तर बुद्धीनं निभवलं जाईल. म्हणून मी आज तुम्हाला चाणक्य नीतीचे असे 4 पॉइंट सांगणार आहे. ते ऐकून तुमचा हरवलेला आत्मविश्वास जागा होईल. पण ते सांगण्या अगोदर माझी एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ हाईप करा. नंबर 1, शांत राहा आणि विजय मिळवा. ही चाणक्याची खतरनाक नीती आहे. आता तुम्ही म्हणाल, शांत राहून विजय कसा मिळेल? लोक मला कमजोर समजतील, पण तुम्हाला माहित आहे का, इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय शांतीमध्ये घेतला आहे. प्रत्येक वेळी उत्तर देत बसू नका, वाद घालत बसू नका, प्रत्येक अपमानाचं उत्तर लगेच देऊ नका. आणि ही कमजोरी नाही तर समजदारीची उंच झेप आहे. चाणक्याचा जेव्हा अपमान झाला, पदावरून हटवलं, त्यांना राज्यातून बाहेर काढलं, तेव्हा ते शांत राहिले. कुठलंही प्रत्युत्तर दिलं नाही, कुठलाही राग दाखवला नाही. त्यांच्या शांतीमध्येच मोठी योजना चालू होती. काही वर्षांनी ते राज्यात परत आले आणि मगधचं राज्य बदलून टाका. मग विचार करा तुम्ही, चाणक्याने लगेच प्रत्युत्तर केलं असतं, राग दाखवला असतं, तर ते त्यांच्या योजनेमध्ये सफल झाले असते का? त्याने त्यांच्या मनामध्ये उत्तर तयार केलं आणि वेळ आल्यानंतर वार केला. त्यामुळे शत्रू आपलं अस्तित्व हरवून बसला. चाणक्य सांगतात, शांती हीच सगळ्यात मोठी ताकद आहे. जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा शत्रू ओळखू शकत नाही तुमच्या मनामध्ये काय चाललंय ते, आणि शत्रू भ्रमात पडतो. जेव्हा तुम्ही तुमची शक्ती वाया घालवत नाही, जेव्हा तुम्ही बोलताना विचार करून बोलता, तेव्हा शत्रू तुम्हाला कधी हरवू शकत नाही. आणि जो व्यक्ती प्रत्येक वेळी तोंड उघडतो त्या व्यक्तीची हार लवकर होते. या जगात सगळ्यात जास्त धोका त्यालाच मिळतो जो मन मोकळं करून बोलतो, मनातल्या इच्छा बोलतो. चाणक्य सुद्धा हेच सांगतात, जो आपली मनातली इच्छा, आपली स्वप्न सगळ्याला सांगत बसतो तो कधीच यशस्वी होत नाही. चाणक्य सुद्धा हे सांगतात, जो भांडणामध्ये ओरडून ओरडून बोलतो तो कधीच विजेता होत नाही. खरा विजेता तोच असतो जो शांत राहून वेळ आल्यानंतर वार करतो आणि त्यावेळी शत्रूला हरवतो. जेव्हा तुमची वेळ खराब असते, जेव्हा लोक तुमच्या विरोधात असतात, तेव्हा मात्र शांत राहा. जेव्हा तुम्हाला कमी लेखतील तेव्हा शांत राहा, कारण त्याचा उपदेश साफ असतो तुम्हाला भडकवण्याचा. पण त्यावेळी तुम्ही शांत राहायचं आणि त्याच्या जाळ्यात अजिबात अडकायचं नाही. वेळ आली की सगळ्या गोष्टी पुढे येतातच आणि खोट्या लोकांचा चेहरा पुढे येतोच. चाणक्य नीती सुद्धा हेच सांगते, तुम्ही तेव्हाच बोला जेव्हा तुमच्या शब्दामुळे परिस्थिती बदलू शकते, जेव्हा न्याय होऊ शकतो. जेव्हा तुमच्यावर अति अन्याय होत असेल तेव्हा तुम्ही बोला, आणि समोरचा तुम्हाला कमजोर समजत असेल तेव्हा बोला. नंबर 2, ज्याला तुम्ही आपलं समजता त्याला तुम्हाला बर्बाद करणं खूप सोपं असतं. चाणक्य नीती हेच सांगते की शत्रूपेक्षा असा मित्र जास्त धोकेबाज की समोरून हसतो आणि आतून जळून खाक होतो. चाणक्य सुद्धा हेच सांगतात, एक गोष्ट लक्षात घ्या, जो व्यक्ती प्रत्येक वेळी गोड बोलत असेल, प्रत्येक वेळी तुमच्यासोबत हसत असेल, हातात हात मिळवत असेल, प्रत्येक वेळी आपुलकी दाखवत असेल, तर त्या व्यक्तीपासून सांभाळून राहा, कारण त्याच आपुलकीमध्ये विष भरलेलं असतं. धोकेबाजीची खरी ओळख तीच असते, त्या व्यक्तीनं तुमच्या मनात घर केलेलं असतं, मात्र त्याच्या मनात विष भरलेलं असतं. तुम्ही मात्र नातं सांभाळत असता आणि तो मात्र तुम्हाला खाली पाडण्याचा मौका शोधत असतो. तुम्ही त्याच्यावर भरोसा करत असता, तो मात्र तुमची कमजोरी, तुमची भीती, तुमच्या भावना या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून असतो. जिथं तुम्ही कमजोर असताय तिथं एक दिवस त्याच्यावर घाव करता.
चाणक्य नीती सुद्धा हेच सांगते, खरा मित्र तोच असतो जो आपली पाठीमागे स्तुती करतो. आता तुम्हीच सांगा, तुमची स्तुती करणारे असे किती मित्र आहेत? आणि धोकेबाजची अजून एक निशाणी असते, तुमच्या प्रगतीवर तो कधीही खुश होत नाही आणि जेव्हा तुमचं नुकसान होतं तेव्हा तो आतून खुश असतो. चाणक्य सुद्धा हे सांगतात, साप आणि एक विश्वासघाती मित्र याच्यामध्ये हाच फरक असतो. साप एकदा चावून मरून जातो, पण विश्वासघाती मित्र दररोज आपल्या भावनेवर घाव करत असतो. म्हणून अशा लोकांना ओळखा, त्याच्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नका, त्याच्या डोळ्यात बघा. डोळे नेहमी खरे बोलतात. शत्रूला मनाने नाही तर बुद्धीने ओळखा. नंबर 3, चेहरा वाचायला शिका. चाणक्य हेच सांगतात, माणसाचा चेहरा वाचायला शिका. माणसाच्या मनातलं चेहऱ्यावर दिसतं. माणसाच्या मनातलं षडयंत्र माणसाच्या डोळ्यात दिसतं. षडयंत्र करणारा माणूस भोळा चेहरा घेऊन पुढे येतो, गोड गोड बोलतो, आपल्या हा मध्ये हा मिळवतो, तुमच्या चुकीला सुद्धा तो हा बोलतो. तेव्हा समजून जा, त्याच्या मनात तुमच्याबद्दल काय तर खेळ चालू आहे. तुमच्या हा मध्ये हा मिळून तो तुमच्याबद्दल सगळ्या गोष्टी जाणून घेतोय. चाणक्य माणसाचा फक्त चेहरा बघून माणसाला ओळखत नव्हते, तर माणसाची चाल, ढाल, वागणं, बोलणं, भाषा, बोलण्याचा चढ उतारा सगळं बघत होते. ते सगळं बघून माणसाच्या मनात काय चाललंय ते ओळखत होते. आता तुम्ही सांगा, तुम्ही कधी आयुष्यामध्ये माणसाचा चेहरा बघून त्याची कधी चोरी पकडले का? आणि चोरी पकडून सुद्धा तुम्ही शांत बसलाय ना? त्याला आपला माणूस समजून कधी काही बोलला नाही, बरोबर की नाही? नंबर 4, दुश्मनाशी भांडण न करता दुश्मनाला हरवा. आता विचार करा, तुमच्या समोर एक असा दुश्मन आहे की त्याने तुम्हाला बर्बाद करायचा प्रयत्न केलाय, तुमच्या इज्जतीवर घाव घातलाय, त्याने तुमचं खूप नुकसान केलंय आणि तो तुमच्यावर शेवटचा वार करण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळी तुम्ही ठरवता की बस झालं, आता थांबायचं नाही, आता जे का होईना पण आता आर पारच करायचं. पण याच ठिकाणी तुम्ही चाणक्य नीतीचा वापर करायचा. चाणक्य सांगतात, जो भांडत बसतो तो नेहमी हारतो आणि जो न भांडता लढाई करतो नेहमी विजय त्याचाच होतो. तुम्हाला आता वाटत असेल, बिना लढाई करता कसं जिंकायचं? चाणक्य हे सांगतात की आपल्या रागाला तलवार बनवू नका, आपल्या रागाला हुशारीमध्ये वापर करा. आपल्या अपमानाचा बदल्याच्या भावनेत रूपांतर करू नका, तर त्याचा मोका बनवा. जो माणूस आपली शक्ती ओरडून दाखवत नाही, तर ती शांतीमध्ये पसरवतो आणि तोच सगळ्यात मोठा योद्धा आहे. आता चाणक्याची 3 रहस्य ऐका. दुश्मनाची भूक वाढवा, पण त्याला जेवण देऊ नका. एखादा व्यक्ती तुम्हाला बर्बाद करण्याची योजना करत असेल, तुम्हाला कमी लेखत असेल, तर त्याला जिंकल्यासारखं वाटू द्या आणि तुम्ही हरला आणि तो अहंकारामध्ये आंधळा होऊन जाईल. आणि अशा वेळी तुम्ही त्याला एवढ्या उंचावरून धक्का द्या की त्याची बर्बादी कोणीही थांबवू शकणार नाही. रहस्य 2, हल्ला करा पण समोरून नाही. चाणक्य सांगतात, त्याच्या ताकदीला घाबरायचं नाही, पण त्याची कमजोरी जाणून घ्यायची. प्रत्येक दुश्मनाची काहीतरी कमजोरी असते, ती कमजोरी शोधून काढा आणि त्या कमजोरीवर वार करा. रहस्य 3, गप्प राहण्यापेक्षा मोठी ताकद कुठलीच नाही. जेव्हा तुम्ही दुश्मनाशी भांडण करत नाही, त्याला प्रत्युत्तर देत नाही, त्यावेळी दुश्मन बेचैन होतो आणि त्या बेचैनीमध्ये काहीतरी चुकीचं पाऊल उचलतो आणि त्याची हार होते. चाणक्य नीतीचे हे 4 पॉइंट नेहमी लक्षात ठेवा.